नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी गणित भाग 2 घटक पहिला भूमितीतील मूलभूत संबोध बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री या घटकाचा आपण अभ्यास करीत आहोत. संकीर्ण प्रश्नसंग्रह ए आपण सोडणार आहोत. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, खालील बहुपर्यायी प्रश्नाच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. प्रत्येक रेषाखंडाला किती मध्यबिंदू असतात? तर प्रत्येक रेषाखंडाला एकच मध्यबिंदू असतो. दुसरा प्रश्न आहे, दोन भिन्न रेषा ए परस्परांना छेदतात तेव्हा त्यांच्या छेदसंचात किती बिंदू असतात? तर या ठिकाणी एकच बिंदू असतो. आपण हे प्रमेय सिद्ध सुद्धा केलेलं आहे. तीन भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या किती रेषा असतात? तीन बिंदू समाविष्ट करणाऱ्या या ठिकाणी हे तीन भिन्न बिंदू जर नैक रेषीय असतील तर तीन रेषा असतील आणि हे तीन भिन्न बिंदू एकरेषीय असतील तर एकच रेषा. म्हणून अचूक पर्याय एक किंवा तीन रेषा असतात तीन भिन्न बिंदूंना समाविष्ट करणाऱ्या. ओके. चौथा आहे, बिंदू एचा निर्देशक -2, बीचा निर्देशक 5, तर डिस्टन्स ए बी 5मधून या ठिकाणी -2 वजा करायचे आहेत, त्यामुळं वजा वजा अधिक होणार आहे. मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक हे वजा चिन्ह आणि त्याचं स्वतःचं वजा 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 अधिक 5 आणि 2 7. अचूक पर्याय सी. ओके. जर पी डॅश क्यू डॅश आर म्हणजे क्यू हा पी आणि आरच्या दरम्यान आहे, पी क्यू बरोबर 2, पी क्यू 2 आहे, पी आर 10 आहे, तर क्यू आर काढायचे. साहजिकच संपूर्ण 10मधून पी क्यू अंतर वजा केलं, 10मधून 2 गेले की 8 हे क्यू आर असणार आहे. म्हणून अचूक पर्याय बी. ओके. प्रश्न दुसरा आहे, संख्या रेषेवर पी क्यू आर या बिंदूंचे निर्देशक 3 - 5 6 असे अनुक्रमे आहेत. 3 - 5 6 म्हणजे 3 हा पीचा, -5 हा क्यूचा आणि आरचा 6. तर खालील विधाने सत्य आहेत की असत्य ते लिहा. डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर बरोबर डिस्टन्स पी आर. डिस्टन्स पी क्यू बरोबर अगोदर काढूया. डिस्टन्स पी क्यू या ठिकाणी निर्देशक इथं लिहितो पी क्यू आर. पीचा या ठिकाणी 3, क्यूचा -5 आणि आरचा 6. आता पी क्यू काढण्यासाठी पी मोठा आहे, हा ऋण आहे. ओके. म्हणजे पीचा निर्देशक वजा क्यूचा निर्देशक. ओके. त्यामुळे डिस्टन्स पी क्यू बरोबर पीचा निर्देशक 3 आहे वजा क्यूचा -5 आहे, वजा वजा अधिक 5. मग डिस्टन्स पी क्यू 8 आलं. त्यानंतर आपल्याला डिस्टन्स क्यू आर काढायचं. तसेच आता सूत्र लिहित नाही. क्यू आणि आर मोठा कोणता आहे? आर. अगदी बरोबर आहे. आरचा निर्देशक वजा क्यूचा निर्देशक 6 वजा कंसात -5 वजा वजा अधिक 5 7 5 11 हे डिस्टन्स क्यू आर आलेलं आहे. त्यानंतर डिस्टन्स पी आर काढायचं. डिस्टन्स हा पण डिस्टन्स क्यू आर काढलेला आहे. या ठिकाणी आर मोठा आहे, आरचा निर्देशक वजा क्यूचा निर्देशक -5 वजा वजा अधिक. म्हणून या ठिकाणी 7 5 11 तर डिस्टन्स पी आर काढायचं आहे. पी मोठा आहे की आर मोठा? आर मोठा आहे, त्यामुळे आरचा निर्देशक वजा पीचा निर्देशक. 6मधून 3 गेले 3, त्यामुळे डिस्टन्स पी आर बरोबर 3. म्हणजे येथे कुठल्या दोघांची बेरीज? पी क्यू आणि क्यू आर. पी क्यू आत्ताच काढलेलं आहे. पी क्यू अंतर 8 आहे, क्यू आर या ठिकाणी 11 आहे आणि या ठिकाणी आपण पी आर पण काढलेलं आहे. पी आर आहे 3 म्हणजे 8 आणि 3 11 हे 3 बरोबर नाही. 8 11 19 पी क्यू 8 काढलं, क्यू आर 11 काढलं, 11 8 19 हे 3 बरोबर नाही.
म्हणून डिस्टन्स पी क्यू अधिक डिस्टन्स क्यू आर इज नॉट इक्वल टू डिस्टन्स पी आर. ओके, हे विधान असत्य आहे. दुसरं या ठिकाणी हवं आहे डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स आर क्यू बरोबर डिस्टन्स पी क्यू. डिस्टन्स पी आर या ठिकाणी किती आहे पहा 6. पी आर अंतर आहे 6 वजा 3 बरोबर 3. त्यानंतर डिस्टन्स आर क्यू 6 वजा वजा कंसात वजा 5. त्यामुळे 6 अधिक 5 बरोबर 11. आणि डिस्टन्स पी क्यू हवा आहे. डिस्टन्स पी क्यू 3 मोठा आहे 3 कंसात वजा वजा 5 वजा वजा अधिक 3. 3 वजा कंसात वजा 5 5 आणि 3 8. म्हणून या ठिकाणी 3 अधिक 11 बरोबर 14 येते. आणि डिस्टन्स पी क्यू 8 आहे. म्हणून या ठिकाणी डिस्टन्स पी आर जे विचारले आहे डिस्टन्स पी आर अधिक डिस्टन्स आर क्यू हे डिस्टन्स पी क्यू बरोबर नाही. हेही विधान असत्य आहे. विधान आहे. ओके, या दोन अंतरां डिस्टन्स पी आर आणि डिस्टन्स आर क्यू या दोन अंतरांची बेरीज डिस्टन्स पी आर बरोबर आहे का पाहिजे. ती दोन अंतर पी आर काढून घेतलेलं आहे 3 आणि आर क्यू काढलेलं आहे 11. 11 आणि 3 14 येते. आणि हे एकटं या ठिकाणी पी क्यू जे काढलेले ते 8 येते. 14 आणि 8 यांची बरोबर होऊ शकत नाही. म्हणूनच सत्यविधान आहे हे. प्रॉब्लेम सेट नंबर फर्स्ट. क्वेश्चन नंबर 1. सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह from the answer of the questions given below. First, how many midpoints does a segment have? Only one. A correct. Second, how many points are there in the intersection of two distinct lines C 1 and 3? Okay. So sorry. Second, how many points are there in the intersection of two distinct lines? 1. Okay. These are two lines. Intersection point only one. Third sub question. How many lines are determined by 3 distinct points? 1 or 3? C. Okay. Fourth, find distance AB if coordinate of A and coordinate of B are -2 and 5 respectively. Here 5 is greater than, here 5 is greater than -2. Coordinate of B is greater than coordinate of A. Therefore distance 5 minus -2 minus plus 5 plus 2 7. Correct answer C. Okay. Fifth, if P dash Q dash R and the distance PQ is equal to 2, distance PR is equal to 10, then distance QR is equal to 10 minus 2 8. B is correct answer. Okay, 8. Second, on a number line, coordinates of P, Q, R 3, -5 and 6 respectively. State with reason where the following statements are true or false. First, distance PQ plus distance QR is equal to distance PR. At first, calculate distance PQ. Distance PQ here greater coordinate 3 less -5. Therefore 3 minus -5 minus plus 3 plus 5 8. Distance PQ is equal to 8 here. Okay. Distance QR are greater. Okay. 6 minus -5 minus plus 6 plus 5 11. 11 plus 8 19. And distance PR is equal to 6 minus 3 3. Therefore here distance PQ plus distance QR is not equal to distance PR. This statement false. Okay.
सेकंड डिस्टन्स PR प्लस डिस्टन्स RQ इज इक्वल टू डिस्टन्स PQ. डिस्टन्स PR 6 मायनस 3. डिस्टन्स RQ 6 मायनस प्लस 6 प्लस 5 11. डिस्टन्स PQ 3 मायनस 5 मायनस प्लस 5 प्लस 5 प्लस 3 8. Here 3 plus 11. Distance PR 3, distance RQ 11, and distance PR here distance PQ here 8. Okay. Therefore here 3 plus 11 is equal to 14 is not equal to 8. Distance PR plus distance RQ is not equal to distance PQ. This statement also false. अशाच पद्धतीनं ही विधाने आपण अंतर काढून सोडवू शकताय. तोंडी पाहिजे असेल तर पहा, इथं RP जे आहे डिस्टन्स RP किती आहे 6 वजा 3 आहे. PQ किती आहे PQ 3 वजा 5 5 आणि 3 8. RQ किती आहे RQ 6 मोठं 6 वजा 5 आणि 5 11 बरोबर 11. 3 अधिक 8 11 बरोबर 11. हे विधान सत्य आहे. ओके. डिस्टन्स RP इज इक्वल टू 3 प्लस डिस्टन्स PQ इज इक्वल टू 8. 3 प्लस 8 इज इक्वल टू डिस्टन्स RQ 11. 6 प्लस 5 11. 11 is equal to 11. This statement is true. Then for the distance PQ, distance minus distance PR is equal to distance QR. Distance PQ here 3 minus 2. डिस्टन्स PQ काढायचे असेल तर मोठा निर्देशक 3 आहे. वजा करायचा वजा 5 म्हणून वजा अधिक 5 आणि 3 8. वजा PR डिस्टन्स आहे 6 वजा 3. त्यानंतर डिस्टन्स QR काढायचं आहे. हा QR डिस्टन्स 6 मोठा आहे वजा 5 लहान आहे. 6 वजा 5 वजा 5 वजा कंसात वजा 5 अधिक 5 5 11. ओके. म्हणजे 8 वजा 3 आपल्याला 5 मिळाले आणि QR 11 आलेला आहे. 5 बरोबर 11 इज नॉट इक्वल टू आहे. ओके. म्हणून डिस्टन्स PQ मायनस डिस्टन्स PR इज इक्वल टू डिस्टन्स QR. दिस स्टेटमेंट फॉल्स. हे विधान चुकीचं आहे. कोऑर्डिनेट्स. क्वेश्चन नंबर 3. कोऑर्डिनेट्स ऑफ सम पेयर्स ऑफ पॉईंट्स आर गिवन बिलो. हेन्स फाइंड द डिस्टन्स बिटवीन ईच पेअर. त्या ठिकाणी काही बिंदूंच्या जोड्यांची निर्देशक दिले आहेत. त्यावरून प्रत्येक जोडीतलं अंतर काढा. पहिला आहे 3 आणि 6. ओके. या जोडीतील अंतर जे आहे इथं म्हणावं लागेल पहिल्या बिंदूचा निर्देशक 3 आहे आणि दुसऱ्या बिंदूचा एकदा लिहितो म्हणजे बाकी इतरांना असंच लिहायचं. पहिल्या बिंदूचा निर्देशक बरोबर 3. म्हणून त्या बिंदूमधलं अंतर या ठिकाणी येथे 6 मोठे आहे 3 पेक्षा. म्हणून या दोन बिंदूमधलं अंतर बरोबर 6 वजा 3 बरोबर 3. ओके. त्यानंतर दुसरा आहे वजा 9 वजा 1. बिंदूंच्या जोड्याचे निर्देशक आहेत वजा 9 वजा 1 असं लिहायचं. पहिल्या बिंदूचा निर्देशक वजा 9. दुसऱ्या बिंदूचा निर्देशक वजा 1. येथे वजा 1 वजा 9 पेक्षा मोठा आहे. म्हणून त्या बिंदूमधलं अंतर त्या बिंदूंच्या जोडीमधलं अंतर बरोबर मोठा निर्देशक वजा करायचे तो वजा 9 करायचा आहे. वजा 1 वजा अधिक 9. वजा 1 हा मोठा निर्देशक वजा करायचा आहे. लहान निर्देशक वजा 9 आहे. वजा अधिक 9 9 निघाला 8. ओके. तिसरी क्रमित वजा 4 5 अशी जोडी आहे.
-4 5. तिसरं, पहिल्या बिंदूचा निर्देशक -4, दुसऱ्या बिंदूचा निर्देशक +5 आहे. अगदी बरोबर. येथे 5 -4 पेक्षा मोठी आहे, म्हणून त्या दोन बिंदूमधलं अंतर मोठा बिंदूचा निर्देशक 5 वजा काय करायचं आहे, लहान निर्देशक तो -4 आहे, वजा वजा अधिक 4, 5 आणि 4 9, हे दोन बिंदूमधलं अंतर. ओके. इथं प्रत्येक या प्रश्नामध्ये असं म्हणायला पाहिजे, या प्रश्नासाठी कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉईंट -4, कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉईंट +5, हिअर 5 is greater than 4, distance between 2 points 5 minus bracket -4 minus minus +4, 5 plus 4 is equal to 9. ओके. इथं सुद्धा coordinate of first point is -9, coordinate of second point is -1, here -1 is greater than -9. Here coordinate of the distance between the 2 points -1 minus into bracket -9, minus is greater -1 greater than -9, minus minus plus -1 + 9 8. ओके. अशा पद्धतीनं ही अंतरे सुद्धा आपण सहज काढू शकता. आता तोंडीच पहा. पहिल्या बिंदूचा निर्देशक 0 आहे, दुसऱ्या बिंदूचा -2 आहे. 0 मोठा आहे म्हणून दोन बिंदूमधलं अंतर 0 कंसात वजा -2 वजा वजा -2, हे दोन अंतर, दोन बिंदूमधलं अंतर. इथे x + 3 आणि x - 3. x + 3 मोठा आहे, x - 3 लहान आहे, त्यामुळं x + 3 त्या दोन बिंदूमधलं अंतर -x - 3. ओके. x + 3 वजा कंसात x - 3 आहे, आतले चिन्ह बदलणार, xचं -x आणि 3चं +3. ओके. त्यामुळे x ला -x जातोय, 3 ला +3 जातोय, 0 दोन बिंदूमधलं अंतर. अशा पद्धतीनं इथं -25 मोठी आहे, -47 लहान आहे. मोठ्या बिंदूचे निर्देशक म्हणजे -25 कंसात -47 वजा वजा अधिक 47 मधून 25 गेले, 47 वजा 25, 7 म्हणून 5 गेले 2, 4 म्हणून 2 गेले 2, 22. ओके. सो सॉरी, हे अंतर काढताना चूक काय झाली पहा. मोठा निर्देशक x + 3 आहे, लहान निर्देशक x - 3 आहे. मोठ्या निर्देशकातून हा लहान निर्देशक वजा करताना कंस सोडवताना या xचं या वजामुळं वजा झालं, या -3चं वजामुळं अधिक झालं. 3 आणि 3 6, नो झिरो. सो सॉरी 3 आणि 3 6. ओके. डिस्टन्स बिटवीन 2 points x + 3, फर्स्ट पॉईंट सेकंड पॉईंट x - 3 6. ओके. मायनस मायनस +3 + 3 6. Here 6 not 0. Okay. Here distance between 2 points. Here 22. Okay. Here 80 minus -85. मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक आणि दोन बिंदूमधलं अंतर 80 वजा कंस वजा 85, 80 अधिक 85, 5 + 8 = 16, 165. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा. चॅनल अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स देऊन प्रोत्साहित करा. धन्यवाद.